ओके, तर लास्ट टाइम आपण कुठला लेसन बघितला होता इंग्लिशचा? कोण सांगणार मला? लास्ट क्लासमध्ये आपण इंग्लिशचा कुठला लेसन बघितला होता? काय बघितलं होतं? कोण सांगणार मला? चला पटकन. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय ना माझा? येस, बी अ रायटर. कुठला लेसन बघितला होता? बी अ रायटर. तर सगळ्यांनी ते कन्व्हर्सेशन कंप्लीट केलं का? जे होमवर्क दिलं होतं ते सगळ्यांनी कंप्लीट केलं? ओके, तर सगळ्यांना जमलं कन्व्हर्सेशन तयार करायला? आणि शॉर्ट स्टोरी सुद्धा आपल्याला तयार करायला सांगितली होती, ती सुद्धा केली सगळ्यांनी? जी ईशा होती तिच्या लाईफवर एक स्टोरी सुद्धा तयार करायला सांगितली होती, ती सुद्धा केली सगळ्यांनी? ओके, तर आज आपण नेक्स्ट लेसन बघायचं आहे. तर आपण स्टार्ट करूया आता. तर स्क्रीन दिसते सगळ्यांना? सांगा एकदा. स्क्रीन विजिबल आहे? ओके. Good morning, students. Today we are going to start new lesson of English. The lesson number 8. तर लेसनचं नाव आहे, नेम ऑफ द लेसन इज अ ग्रेट लीडर. एक महान पुरुष, महान नेता. ग्रेट लीडर, लीडर म्हणजे काय, नेता वगैरे तुम्ही बोलता ना. तर अ ग्रेट लीडर, अ महान, थोर पुरुष, अथोर नेता, महान पुरुष, असं तुम्ही बोलतात ते. ओके, कळालं? लेसनचं नावाचं मीनिंग कळालं सगळ्यांना? चला बघूया आपण लेसन मध्ये काय दिलेलं आहे. तर बघा, फर्स्ट पॅरा काय आहे? महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर ऑफ द वर्ल्ड. महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ द वर्ल्ड. तर आपल्या जगामध्ये, म्हणजे आपल्या जगामध्ये जो ग्रेटेस्ट लीडर, थोर पुरुष कोण होता, थोर नेता कोण होता? महात्मा गांधी होऊन गेले. कोण होऊन गेले? महात्मा गांधी हे आपल्या जगातले, आपल्या देशातले एक थोर पुरुष होऊन गेले. अदर लीडर्स विन वॉर्स बाय हर्टिंग ऑदर्स अँड किलिंग देम. तर जे बाकीचे लीडर्स आहेत ते काय अजून जे बाकीचे सुद्धा लीडर्स होते, पण ते काय करायचे? वॉर म्हणजे युद्ध वगैरे करून, एक दुसऱ्यांना हर्ट करून, म्हणजे त्यांना हर्ट करणे म्हणजे त्यांना मारून वगैरे, जखमी करून, त्यांना किलिंग दे, ते काय करायचे? युद्ध जिंकायचे. दुसरे जे नेते होते ते काय करायचे? दुसऱ्यांना हर्ट करून, दुसऱ्यांना जखमा देऊन, त्यांना मारून युद्ध जिंकायचे. महात्मा गांधी did not use any arms and weapons like guns, rifles or bombs. आणि जे महात्मा गांधी होते ते कधीच
हाताचा आणि हत्याराचा उपयोग नाही करायचे, यूज नाही करायचे. म्हणजे जे गन, रायफल, बॉम्ब्स वगैरे आहेत ना, तसल्या दुसऱ्या नेत्यांसारखे हत्यारांचा यूज नाही करायचे, वापर नाही करायचे. अँड एट ही वॉन द वॉर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स. आणि तरीही सुद्धा ते कुठला वॉर जिंकले? कुठला वॉर जिंकले ते? इंडियाज इंडिपेंडन्स, म्हणजे आपल्या भारताला इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्र आझाद केलं ना त्यांनी. तर जे युद्ध चालू होतं आपल्या भारताला स्वतंत्र मिळण्यासाठी, त्या युद्ध सुद्धा त्यांनी जिंकलं. आणि कसं जिंकलं? न हत्याराचा यूज करता, न कुठल्या गनचा यूज करून, ना कुठल्या बॉम्बचा यूज करून ते जिंकले. पीपल लविंगली कॉल्ड हिम बापू और बापूजी फादर. आणि लोक त्यांना काय बोलायचे? लविंगली म्हणजे प्रेमाने काय बोलायचे त्यांना? बापू, बापूजी और फादर ऑफ नेशन म्हणजे देशाचे, सॉरी, देशाचे फादर, फादर ऑफ नेशन असे त्यांना बोलायचे. बापू, बापूजी अँड फादर ऑफ नेशन. कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी अंडरलाईन करा. पीपल लविंगली कॉल हिम बापू और बापूजी फादर ऑफ नेशन बोलायचे. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरा मध्ये काय सांगितलं? आपल्या देशात एक महान पुरुष व्यक्ती होऊन गेले, त्यांचं नाव आहे महात्मा गांधीजी. आणि बाकीचे सुद्धा थोर पुरुष होऊन गेले, काही नेते होऊन गेले. पण ते नेते काय करायचे? की ते युद्ध जिंकण्यासाठी दुसऱ्यांना हर्ट करायचे, दुसऱ्यांना मारायचे, त्यांना जखमी करायचे आणि असे ते युद्ध जिंकायचे. पण हे जे महात्मा गांधीजी होते ते कधीच दुसऱ्या नेत्यांसारखे हातांचा म्हणजे एक हाताचा आणि हत्याराचा यूज करत नव्हते. म्हणजे जसे गन्स, रायफल आणि बॉम्बचा यूज ते कधी करत नव्हते. तरी सुद्धा ते एक वॉर ते जिंकले, युद्ध जिंकले. कुठलं युद्ध जिंकले ते? इंडियाज इंडिपेंडन्स म्हणजे भारताला स्वतंत्र करायचं जे युद्ध चालू होतं ते युद्ध ते जिंकले. आणि सगळे पीपल, सगळी लोक त्यांना प्रेमाने काय बोलायचे? बापू, बापूजी आणि फादर ऑफ नेशन. ओके. आता नेक्स्ट पॅरा. गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयर्न विल. तर गांधीजी कसे होते? मॅन ऑफ आयर्न विल म्हणजे काय? जिद्दीचे, म्हणजे जे काही त्यांनी ठरवलं ते करणारच अशा मनाचे होते ते. मॅन ऑफ आयर्न विल म्हणजे जी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते करणारच, ती कम्प्लीट करणारच असे होते ते. इफ ही डिसाइडेड टू डू समथिंग ही डीड इट, नो मॅटर हाऊ डिफिकल्ट इट वॉज. तर बघा मी काय सांगितलं? तर ते कसे होते? त्यांना जर एखादी गोष्ट काही त्यांनी डिसाईड केलं की मला उद्या हे करायचंच आहे, तर ते काय करायचे? ते करूनच दाखवायचे. भलेही ती गोष्ट कितीही डिफिकल्ट असो, म्हणजे ते जे करायचं काम असेल ते कितीही डिफिकल्ट असो तरी सुद्धा ते करून दाखवायचे. वन डे ही डिसाइडेड दॅट ही वुड हॅव अन अर्ली मॉर्निंग प्रेयर एव्हरी डे. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही नेव्हर मिस द प्रेयर. बघा त्यांनी एक दिवशी काय ठरवलं? की उद्यापासून रोज सकाळी उठून मी प्रेयर करणार. काय करणार? प्रार्थना करणार, प्रेयर करणार. सकाळी 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 लवकर उठून, पहाटे उठून मी प्रेयर करणार. आणि जसं त्यांनी ठरवलं जसं त्यांनी ठरवलं तसं त्यांनी दुसऱ्या दिवसापासून काय केलं? सकाळी पहाटे उठायला सुरुवात केली आणि प्रेयर करायला सुरुवात केली. आणि एक दिवस सुद्धा त्यांनी काय केलं? एक दिवस सुद्धा त्यांनी प्रेयर मिस केली नाही. बघा, म्हणून त्यांना काय बोलायचे? मॅन ऑफ आयर्न विल. म्हणजे जे एकदा काही गोष्ट ठाणली तर वो करके ही दिखाना है, असे काइंड ऑफ ते होते. कळालं सगळ्यांना? सेकंड. ओके. थर्ड बघूया आता. गांधीजी गेव लॉट गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रूथ, सिम्प्लिसिटी अँड नॉन व्हायलन्स दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स. तर जे गांधीजी होते महात्मा गांधीजी, ते कोणाला इम्पॉर्टन्स देत होते? कशाला ते इम्पॉर्टन्स जास्त देत होते? तर सिम्पली पहिले काय? ट्रूथ म्हणजे खरं, सत्य. ट्रूथ म्हणजे सत्य. सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा. आणि नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसात्मक म्हणजे कोणाची हत्या करायची नाही.
तर ते कशाला इम्पॉर्टन्स द्यायचे, सगळ्यांनी मार्क करा, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रूथ, सत्य, साधेपणा आणि नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा, म्हणजे कोणाची दॅट इज नॉट हर्टिंग ऑदर, म्हणजे कोणाची हत्या करायची नाही. केलं सगळ्यांनी मार्क? ओके. तर ते कशाला इम्पॉर्टन्स द्यायचे, की ट्रूथ, सत्य, साधेपणा आणि अहिंसात्मक. अहिंसात्मक म्हणजे कोणाचीही हत्या करायची नाही, कोणाचं मर्डर वगैरे करायचं नाही असं. गांधीजी ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल, जस्ट अ लॉइन क्लॉथ, जस्ट अ लॉइन क्लॉथ, अ धोती वॉन अबाव द नी अँड समटाइम्स अ शॉल. तर बघा गांधीजीचा जो ड्रेस कोड होता, ते गांधीजी जे कपडे घालायचे, तुम्हाला माहितीये काय घालतात ते अजून पण, काय म्हणजे काय घालायचे ते, लॉइन क्लॉथ म्हणजे काय, धोतर. लॉइन क्लॉथ म्हणजे काय, धोतर. तर ते धोतर कुठपर्यंत असायचं त्यांचं, गुडघ्याच्या वरती. गुडघ्याच्या वरती पर्यंत काय असायचं, त्यांचं धोतर असायचं आणि वरती एक शॉल असायची फक्त. बघा त्यांचा किती सिम्पल ड्रेस कोड होता, एक धोती, ते पण गुडघ्याच्या वर पर्यंत, आणि एक शॉल. कुड ही नॉट अफोर्ड फॅन्सी फॅशनेबल क्लोथ. तर इथे काय विचारलंय, ते एवढं साधे कपडे घालायचे का, साधे कपडे घालायचे तर का, त्यांच्याकडे काही पैसे म्हणजे पैसे नव्हते का, म्हणजे चांगले कपडे घ्यायला, ते फॅशनेबल फॅन्सी कपडे घेऊ नव्हते शकत का? विचार ऑफकोर्स ही कुड, घेऊ शकत होते, कारण घेऊ शकत होते. बट दिस सिम्पल लॉइन क्लॉथ वॉज अ डेलिब्रेट चॉईस. हाऊ डीड ही कम टू मेक दिस चॉईस. पण काय सांगितलंय ते, की ते त्यांनी क्वेश्चनिंग केला की जे महात्मा गांधीजी होते ते फॅशनेबल फॅन्सी कपडे घेऊ शकत नव्हते का, पण ते घेऊ शकत होते. पण त्यांनी हे लॉइन क्लोथ म्हणजे धोतर वगैरे आणि शॉल फक्त घालायचं, त्यांनी एक म्हणजे त्यांनी त्यांची चॉईस केलं त्यांनी, की मी हे घालणार. पण त्यांनी हे चॉईस का केलं, की मी फक्त हेच घालणार. असं काय घडलं त्यांच्यासोबत, की त्यांनी फक्त ठरवलं की मी आजपासून धोतर आणि एक शॉलच घालणार. तर चला आता नेक्स्ट पॅरामध्ये आपल्याला कळेल तर त्यांनी का ठरवलं असं. तर सगळ्यांना हा थर्ड पॅराग्राफ कळाला? ओके. तर चला बघूया आपण त्यांनी का ठरवलं की त्यांनी फक्त धोतीच घालायची आणि शॉलच फक्त घ्यायची. वन्स गांधीजी वॉज ऑन अ लेक्चर टूर इन ओडिशा. तर एक दिवस गांधीजी जे लेक्चर होतं, त्यांचं लेक्चरचं टूर होतं, ते कुठं होतं, ओडिशाला. ते सारखे सारखे म्हणजे लेक्चर द्यायला जात असायचे. युजली मेन अँड वुमेन गॅदर इन अ लार्ज नंबर टू लिसन टू हिम. आणि ते लेक्चर त्यांचा ऐकायला खूप मोठ्या प्रमाणात स्त्रिया आणि पुरुष, मॅन आणि वुमेन, स्त्री आणि पुरुष दोन्ही सुद्धा तिथे गोळा व्हायचे त्यांचं जे लेक्चर आहे ते ऐकण्यासाठी. इन ओडिशा हाऊ एव्हर ह्युमन वेअर नॉट सीन ऍट दिस पब्लिक मीटिंग्स और लेक्चर. तर तेव्हा त्या काळात ओडिशामध्ये, त्या काळामध्ये ओडिशामध्ये जी बायका राहायच्या, स्त्री राहायच्या, त्या या मीटिंग आणि जे पब्लिक मीटिंग आणि लेक्चर असायचे त्याच्यामध्ये ते कधीच दिसायच्या नाही, तर कधीच यायच्या नाही. On making inquiries, Gandhiji found that the people in that part of country were so poor that their women folk had not a decent thing to wear. तर बघा इथे गांधीजींना काय कळालं, त्यांनी म्हणजे त्यांना म्हणजे खूप सारे लोक यायचे ना तिथे, की त्यांचं जे मीटिंग ऐकण्यासाठी, त्यांचं जे लेक्चर ऐकण्यासाठी दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमधून, दुसऱ्या दुसऱ्या राज्यातून खूप सारे बायका म्हणजे स्त्रिया आणि पुरुष यायचे. पण जे ओडिशा मधल्या स्त्री आहे त्या कधीच त्यांना दिसायच्या नाही, की त्यांच्या लेक्चरला त्यांनी अटेंड केलं वगैरे. तर हे सगळं त्यांनी ऑब्झर्व केलं. मग एक दिवस त्यांनी इन्क्वायरी केली. तर त्यांनी विचारलं की या ओडिशा मधल्या वुमेन्स इथे मीटिंग्स मध्ये का नाही आहेत. तर त्यांना इन्क्वायरी केल्यानंतर काय कळालं, की जे ओडिशामध्ये जे वुमेन्स राहत आहेत त्या इतक्या गरीब आहेत, त्यांची फॅमिली म्हणजे त्या इतक्या गरीब आहेत सगळे फॅमिली, की त्यांच्याकडे साधं बाहेर मीटिंगला वगैरे असं जाण्यासाठी चांगले कपडे सुद्धा नाहीयेत घालायला.
तर त्यांच्याकडे एक चांगले असे साधे कपडे सुद्धा नाही कुठल्या मीटिंग मध्ये अटेंड करायला जाण्यासाठी घालण्यासाठी. देअरफॉर दे केप्ट अवे फ्रॉम द पब्लिक फंक्शन. तर त्याच्यामुळे त्यांना या पब्लिक फंक्शन मधून म्हणजे पब्लिक फंक्शन म्हणजे हे जे मोठ्या मोठ्या प्रमाणात पब्लिकली मीटिंग्स वगैरे असतात त्याच्यापासून त्यांना दूर ठेवण्यात येतं. गांधीजी वॉज डीपली पेन टू हिअर दिस. आणि हे सगळं ऐकून गांधीजींना खूप म्हणजे पेन झालं, म्हणजे त्यांना खूप वाईट वाटलं. फ्रॉम दॅट डे ही डिसाइडेड टू विअर द बेअर मिनिमम ऑफ क्लोथ बी इट कोल्ड ऑर हॉट. ही नेव्हर चेंज ही सिम्पल ड्रेस. तर बघा त्या दिवसापासून गांधीजींनी ठरवलं की मी कमीत कमी कपडे घालणार, म्हणजे जे मी जेवढे कमी कपडे घालणार तेवढे ते कपडे वेस्ट नाही होणार आणि ते ते त्या लोकांना माझे जे म्हणजे कपडे जे असतील ते त्या लोकांना भेटतील. तर त्यांनी असं डिसाईड केलं की मी आजपासून कमीत कमी कपडे घालणार, भलेही कितीही थंडी असू दे आणि कितीही हॉट असू दे, कितीही गरमी असू दे, मी माझे जे कपडे आहेत सिम्पल जे राहायचं लॉइन क्लॉथ आणि शॉल तेवढंच फक्त मी माझं सिम्पल ड्रेस कोड ठेवणार. कळालं सगळ्यांना? त्यांनी का चॉईस केलं मग हे कळालं, या पॅराग्राफ मध्ये दिलेलं होतं. सगळ्यांना कळालं? ओके, आता आपण नेक्स्ट पॅरा बघूया. आपल्याला आता तर कळालं त्यांनी कसं ते सिम्पल ड्रेस कोड का घालायला हवे. आता नेक्स्ट बघा. Once he had gone to England to attend a very important conference. तर एक दिवशी म्हणजे एक दिवशी ते कुठे गेले ते इंग्लंडला गेले. कशासाठी? एक इम्पॉर्टंट कॉन्फरन्स अटेंड करायला. कॉन्फरन्स म्हणजेच मीटिंग असते खूप म्हणजे वेगवेगळ्या खूप जणांची एकत्र मीटिंग असते, त्याला कॉन्फरन्स मीटिंग बोलतात. आणि तिथे वेगवेगळ्या कंट्री मधून म्हणजे जे इम्पॉर्टंट ज्याला लेक्चर द्यायचं असते ते सगळे जमा झालेले असतात, गोळा झालेले असतात, तर त्याला कॉन्फरन्स मीटिंग बोलतात. तर ते कुठे गेले होते? कॉन्फरन्स मीटिंगला गेले होते. एक कॉन्फरन्स मीटिंग होती ती त्यांनी अटेंड केली. कुठे होती ती? इंग्लंडला होती. द किंग जॉर्ज ऑफ इंग्लंड गेव अ रिसेप्शन टू द पार्टिसिपेंट्स ऑफ द कॉन्फरन्स ऍट हिज पॅलेस. तर सगळ्यांनी मग तेव्हा काय जे कॉन्फरन्स साठी आलेले होते, जे जेवढे लोक कॉन्फरन्स साठी आलेले होते कॉन्फरन्स मीटिंग साठी, तर त्यांना जो की तिथला किंग होता, किंग कोण होता तिथला? जॉर्ज. इंग्लंडचा किंग कोण होता? जॉर्ज. त्यांनी काय केलं होतं? त्याच्या राज्य पॅलेस म्हणजे त्याचा जो राजवाडा होता तिथे राहण्यासाठी सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं. तिथे सगळे जे कॉन्फरन्ससाठी जे पार्टिसिपेंट्स होते म्हणजे जे जे लेक्चर्स देणार होते त्यांची त्यांची मीटिंग होती, त्यांना सगळ्यांना कुठे बोलवलं? त्या किंग जॉर्जनी त्याच्या जे राजवाडा आहे, पॅलेस म्हणजे माहितीये ना जो राज्याचा राजवाडा, तिथे त्यांनी बोलवलं होतं, महलामध्ये बोलवलं होतं. सगळ्यांची अरेंजमेंट केली होती तिथे त्यांनी. पीपल रिसिव्ह बाय द किंग हॅव टू ड्रेस अप इन अ सर्टन वे. ऍट दॅट टाइम इंग्लंड रूल ओव्हर इंडिया. तर बघा, मग त्यांनी सगळ्यांना आपल्या पॅलेसमध्ये इन्व्हाइट केलं होतं, म्हणजे तिथे त्याची राहण्याची त्यांची सोय केली होती, म्हणजे तिथे त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं. पण त्या मीटिंग मध्ये सगळ्यांनी ठरवलेलं की ड्रेस कोड, की हाच ड्रेस काढायचा. तर सगळ्यांचा ड्रेस कोड म्हणजे त्यांना एक थीम, आपण कसं आता रिसेंटली चालू झालंय बर्थडे वगैरे पार्टी असेल तर सगळ्यांची थीम असते की ब्लॅक अँड व्हाईट थीम, ब्लॅक अँड व्हाईटच ड्रेस घालायचा. तसं म्हणजे तेव्हा त्या जॉर्जनी थीम ठेवली होती की सगळे कॉन्फरन्सला येणार तर म्हणजे असेच कपडे घालून यायचे. तर त्यांनी सांगितलं होतं की असे असे कपडे घालून यायचे. आणि त्या काळामध्ये जो इंग्लंड रूल ओव्हर इंडिया, आणि जो इंग्लंड आहे आपल्या भारत देशावर राज्य करत होता. इंग्लंडचं राज्य होतं ना आपल्या देशावर, मग त्या काळात काय होतं ते इंग्लंडचं आपल्या देशावर राज्य होतं. कळलं सगळ्यांना हा पॅरा? ओके, चला आता बघूया. मीटिंग मध्ये बोलवलं त्यांनी तर काय झालं. पीपल इन द इंग्लंड वॉन्टेड टू नो
People in the England wanted to know if the Gandhiji would change the style of his dress to see the king. तर आता सगळ्यांना तिथे ड्रेस कोड सांगितलेला, जे कॉन्फरन्स मीटिंग साठी पार्टिसिपेंट आहे की सगळ्यांनी असं असं घालून यायचं. तर आता इथल्या इंग्लंडचे जे पीपल होते, जी इंग्लंडची लोक होते, तर सगळ्यांना बघायचं होतं की जॉर्ज किंगनी जसं ड्रेस कोड सांगितलंय तसं ड्रेस कोड गांधीजी घालून येतात की नाही हे सगळ्यांना बघायचं होतं. सगळेजण बघणार होते की गांधीजी आपला जो रोजचा जो त्यांनी ठरवलेलं की मी हा ड्रेस कधीच चेंज करणार नाही, तो आज गांधीजी चेंज करतात की नाही हे त्यांना सगळ्यांना बघायचं होतं. Gandhiji made it very clear that he would be dressed in his usual way even when visiting the King of England. आणि गांधीजींनी हे क्लिअर भाषेत सगळ्यांना सांगितलं होतं की भलेही ते जॉर्ज किंगची मीटिंग असू दे, मी विजिट करेल तिथे, पण मी ते माझ्या ड्रेस कोड मध्ये, माझ्या सिंपल ड्रेस कोड मध्येच विजिट करणार. मी माझे जे कपडे आहेत त्याच कपड्यांमध्ये मी येणार तिथे. He would wear the dress of the people whom he represented. आणि ते बोलले की मी अशा ड्रेस कोड मध्ये येणार आणि मी माझ्या माझ्या ते देशातले पीपल आहेत, म्हणजे जे गरीब लोक आहेत, तर त्यांना मी इथे रिप्रेझेंट करणार आहे असा ड्रेस घालून. गांधीजी was not bothered by what style of dress the British approved of, so long as the poor people in his country did not have enough clothes to wear. तर म्हणजे गांधीजी काही घाबरले नाही की जॉर्ज किंगनी असं सांगितलंय तर मी असंच जाणार. ते त्यांनी काही अप्रूव्ह केलं नाही त्यांचा ड्रेस कोड. ते हाय त्याच ड्रेस कोड मध्ये जे रोज घालतात त्या ड्रेस कोड मध्ये ते गेले. आणि so long as the poor people in his country did not have enough to wear clothes to wear. कारण आपल्या देशामध्ये तेव्हा काही गरीब लोक होते, त्यांना क्लोथ सुद्धा घालायला नव्हते, तर ते सगळे जरा म्हणजे त्यांच्यासारखं दिसण्यासाठी त्यांनी हा ड्रेस कोड चेंज केला नाही. कळलं सगळ्यांना? तो पॅरा कळाला सगळ्यांना? नंतर बघा काय झालं. फायनली द किंग हॅड टू वेलकम ॲट हिज रिसेप्शन अ ग्रेट मॅन ड्रेस अ सिम्पल लॉइन क्लॉथ अँड शॉल. तर नंतर गांधीजी जसे एंटर झाले पॅलेस मध्ये, तर जो किंग जॉर्ज आहे तो तिथे त्यांचं वेलकम करायला गेला. तर कोणाचा वेलकम करायला गेला? जो ग्रेट मॅन म्हणजे जो महान पुरुष, जो साध्या कपड्यांमध्ये आलेला, ओनली धोती आणि शॉल मध्ये. द किंग हिमसेल्फ वॉज ड्रेस क्वाईट एक्स्ट्रावॅगंटली. जो किंग होता, आता तो तर राजाच होता, किंग होता म्हणजे राजा असेल, तर तो काय त्याचे कपडे कसे असणार? एकदम महागडे कपडे त्यांनी घातलेले होते. एकदम एक्स्ट्रावॅगंटली म्हणजे एकदम बोलतो ना कॉस्टली कपडे असतात, महंगे कपडे, तसं त्यांनी घातले होते. गांधीजी वॉज आस्क्ड वेदर ही हॅड गांधीजी वॉज आस्क्ड वेदर ही हॅड इनफ क्लोथ्स ऑन फॉर मीटिंग विथ द किंग. He replied that the king had enough clothes on for both of them. तर त्यांना विचारलं, हा, तर जेव्हा किंगनी त्यांना बघितलं की गांधीजी अशा धोती म्हणजे लॉइन क्लॉथ मध्ये आणि शॉल मध्ये आले, तर तर त्या किंगनी विचारलं की एकदम तो असा महागडे कपडे घालून आला, कॉस्टली कपडे घालून आला, त्यांचं वेलकम करायला लागला. आणि वेलकम केलं त्याने, आणि त्यांना कसं विचारलं की तुमच्याकडे कपडे नव्हते का आजच्या मीटिंग साठी घालण्यासाठी? म्हणजे असे त्याचे स्वतःच असं बोलतात ना, काही जण स्वतःच हे रुबाब दाखवण्यामध्ये असं हे करतात, इम्प्रेस करण्यामध्ये. तसं त्यांना असं ते बोलायला लागले की तुमच्याकडे आज काय कपडे नाहीत का तुमच्याकडे की घालण्यासाठी? तर ते काय बोलले बघा, गांधीजी ही रिप्लाय दॅट द किंग हॅड इनफ क्लोथ्स ऑन फॉर बोथ ऑफ दे. आणि ते बोलले माझ्याकडे म्हणजे एवढे पैसे आहेत, म्हणजे माझ्याकडे एवढं आहे की मी तुम्हाला आणि तुमच्या कपड्यांना सुद्धा विकत घेऊ शकतो. काय बोलले ते? माझ्याकडे एवढे पैसे आहेत ते तुमच्या कपड्यांना आणि तुम्हाला सुद्धा विकत घेऊ शकतो. The millions of poor people in India felt happy that महात्मा गांधी ड्रेस लाईक हिम. आणि आपल्या इंडियामधले
जे सगळे गरीब लोक होते ते सगळे खुश झाले कारण महात्मा गांधीजींनी काय केलं आपल्यासारखंच म्हणजे ड्रेस कोड साधे सिंपल ते आले जास्त त्यांनी लोकांना काय बोलतात त्यांचं स्वतःच हे नाही दाखवलं त्याच्यामुळे सगळे जे लोक होते आपल्या इंडियामधले गरीब लोक ते सगळे खुश झाले. Although Mahatma Gandhi did not use any destructive weapon, he had millions of staunch followers. आणि बघा इथे सुद्धा आता जेव्हा किंगने त्यांना असं म्हटलं तर तेव्हा फक्त त्यांनी काही डिस्ट्रक्टिव्ह वर्ड यूज नाही केले म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह वेपन नाही यूज केले त्यांनी फक्त शांततेत त्यांना त्यांच्या क्वेश्चनचा आन्सर दिलं की हो माझ्याकडे आहेत एवढे पैसे त्यांनी काही इथे हातापारी म्हणजे काही हत्यार वगैरे यूज नाही केले की त्यांना मारण्यासाठी. ही हॅड मिलियन्स ऑफ स्ट्रॉंग फॉलोअर्स आणि त्यांचे खूप लाखो हजारो फॉलोअर्स होते त्यांना फॉलो करणारे त्यांना मानणारे लाखो त्यांची पब्लिक होती. गांधीजी शो ऑल द suppressed people in the world the new path of satyagraha. He is remembered for the he is remembered for his greatness not only in India but in all parts of the world. तर नंतर काय केलं गांधीजींनी सगळ्यांना कुठला मार्ग दाखवला सगळ्यांना एक नवीन मार्ग दाखवला कुठला मार्ग दाखवला सत्याग्रहाचा मार्ग सगळ्यांना दाखवला त्या सत्याग्रहाबद्दल सगळ्यांना सांगितलं आणि त्यांची ही सगळी ग्रेटनेस आहे त्यांचं हे सगळं महानता आहे ती फक्त इंडियामध्येच फेमस नाहीये तर इंडियाच्या बाहेर पूर्ण जगामध्ये त्यांची ही ग्रेटनेस काय आहे फेमस आहे त्यांना इथेच थोर म्हणजे महान नाही मानलं जात त्यांना आपल्या इंडियाच्या बाहेर सुद्धा खूप मानलं जातं. कळालं सगळ्यांना महात्मा गांधीजी अ ग्रेट लीडर सगळ्यांना कळालं लेसन. ओके तर इथे बघा तुम्हाला न्यू वर्ड्स दिलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत हे जे न्यू वर्ड्स आहेत त्याचा मिनिंग सुद्धा दिलेला आहे तुम्हाला ते लिहायचं आहे. आयर्न व्हील म्हणजे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणजे एकदा काही त्यांनी ठरवलं एकदा काही आपण ठरवलं तर ते करणारच स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. कॉन्फरन्स म्हणजे अ लार्ज फॉर्मल मीटिंग वेअर पीपल डिस्कस इम्पॉर्टंट मॅटर. बघा कॉन्फरन्स म्हणजे मी सांगितले मोठी अशी मीटिंग सगळ्यात मोठी मीटिंग जिथे सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या कंट्रीमधून लोक येतात काही इम्पॉर्टंट म्हणजे देशाबद्दल वगैरे डिस्कस करण्यासाठी त्यांची मीटिंग भरते. बॉदर म्हणजे वरीड म्हणजे काळजी वगैरे म्हणजे घाबरणे असं वरीड. एक्स्ट्रावॅगंटली म्हणजे इन अ वे दॅट कॉस्ट ऑफ लॉट ऑफ मनी. एक्स्ट्रावॅगंटली म्हणजे असं दाखवणं की माझ्याकडे खूप पैसा वगैरे आहे असं दाखवणं असं वागणं. लॉन्च स्टॉन्च फॉलोअर्स म्हणजे पीपल हु वेअर फार्म अँड लॉयर इन फॉलोइंग हिम. स्टॉन्च फॉलोअर म्हणजे त्यांना जे फॉलो करणारे लाखो लाखो लोक फॉलो करणारे. सगळ्यांना कळालं तर सगळ्यांना हे लिहायचंय. नेक्स्ट बघा क्वेश्चन आन्सर दिले तिथे बघा. राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. तर तुम्हाला इथे खाली काही वर्ड्स दिलेले आहेत त्याचं मिनिंग लिहायचंय आणि पॅसेजचा यूज करून लिहायचंय मिनिंग. अ मॅन ऑफ द आयर्न व्हील तर अ मॅन ऑफ द आयर्न व्हील याचं मिनिंग तुम्ही काय लिहिणार पॅसेजचा हे करून यूज करून कोण सांगेल मला. कोण सांगेल मला. ओके साहिल सांग. Miss a man of iron will. A person with strong determination discuss
important matters way that cost a lot of money. Loyal in following him. फक्त अ मॅन ऑफ आयर्न विलच फक्त सांगायचं होतं. द स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. इथे तुम्हाला वरती मिनिंग दिलेलेच आहेत, तेच तुम्हाला लिहायचे, त्याचेच मिनिंग दिलेले आहे. आता अ मॅन ऑफ आयर्न विल, तर मॅन ऑफ आयर्न विल मीन्स स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, म्हणजे एकदा त्यांनी ठरवलं तर तेच ते करणार. मीन्स इफ someone is decided to do something, he did it, no matter how difficult it was, असं तुम्ही लिहू शकता. लॉइन क्लॉथ म्हणजे बघा इथे दिलेलं आहे, अ धोती वॉर्न अबाव अ नी. काय येणार? लॉइन क्लॉथ, अ धोती वॉर्न अबाव द नी. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट काय? नॉन व्हायलन्स. नो व्हायलन्स म्हणजे काय? बघा, नॉन व्हायलन्स म्हणजे मी सांगितलं होतं, कोण सांगणार नॉन व्हायलन्सचा मिनिंग? ओके साहिल सांग नॉन व्हायलन्सचा मिनिंग. Non-violence means ahunsa in Marathi, and in English, non-violence means नॉट do हर्टिंग not hurt. ऑदर्स. डू नॉट हर्टिंग ऑदर्स. ओके, व्हेरी गुड. तर सगळ्यांना कळाले मिनिंग्स? सगळ्यांना कळाले का? सगळ्यांना लिहायचे आहेत? ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? फ्रॉम द पॅसेज फाइंड द बिगर वर्ड्स दॅट इन्क्लूड in the words given here. From the passage find the bigger words that include the words given here. तर तुम्हाला पॅसेज मधून असे वर्ड शोधायचे, मोठे मोठे वर्ड शोधायचे जे त्याच्यामध्ये हे इन्क्लूड आहेत. लविंग, फॅशन, वुमॅन, ग्रेट. तर कोण सांगणार मला? ओके साहिल सांग. लविंग Means lovingly. ओके. फॅशन
फॅशनेबल. येस. आता नेक्स्ट माईक बंद कर. व्हेरी गुड. लिव्हिंग, लव्हिंगली, फॅशन, फॅशनेबल. आता नेक्स्ट आहे वुमेन. वुमेनचं कोण सांगेल? चला सगळ्यांनी आन्सर करायचंय. सगळ्यांना समजलंय ना लेसन? चला सगळ्यांनी शोधा वुमेन. वुमेन कोण सांगेल? तनिष्का सांग वुमेनचं. ओके साहिल सांग वुमेन. मिस वुमन फ्लोक. व्हेरी गुड. आणि लास्ट काय राहिलंय? ग्रेट. ग्रेटचं ग्रेटनेस. व्हेरी गुड. तर बघा साहिलने आपल्याला सगळे आन्सर सांगितलेत. लव्हिंगच्या पॅसेज मध्ये बघा इथे फर्स्ट याच्यामध्ये आहे लव्हिंगली. सेकंड आहे फॅशन. फॅशनचं बघा इथे आहे फॅशनेबल. फॅशनेबल क्लोथ. थर्ड होतं वुमेन. वुमेनचं इथे बघा वुमेन फोक. फोर्थ आहे ग्रेट. त्याचं तुम्ही खाली ना ग्रेटनेस. कळालं सगळ्यांना आन्सर? सगळ्यांना कळालं आता? ओके. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ येस और नो. तर तुम्हाला इथे क्वेश्चन्स विचारले त्याचं फक्त आन्सर करायचं. काय करायचं? येस और नो करायचे. तर चला मला आता प्रत्येकाने आन्सर करायचे. ओके. सगळ्यांचे आन्सर्स यायला पाहिजे मला आता. डिड गांधीजी यूज एनी वेपन्स? चल तनिष्का माइक ऑन कर. मला सांग याचा आन्सर. डिड गांधीजी यूज एनी वेपन्स? नो. व्हेरी गुड. माइक बंद करा. नेक्स्ट. डिड गांधीजी एव्हर मिस हिज पेअर? कोण सांगणार मला? साची सांग. डिड गांधीजी एव्हर मिस हिज प्रेयर्स? यस. यस. गांधीजींनी कधी त्यांचं प्रेयर मिस केली? नो. येस. नेव्हर मिस हिज प्रेयर्स. तर त्याचा आन्सर काय ना? नो. थर्ड काय? कुड गांधीजी अफोर्ड फॅन्सी क्लोथ? तर गांधीजी फॅन्सी क्लोथ घालायचे का? कोण सांगणार मला? मिथिला सांग. कुड गांधीजी अफोर्ड फॅन्सी क्लोथ्स? नो. काय? नो. व्हेरी गुड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. डिड द किंग रिसीव गांधीजी ॲट हिज प्लेस? डिड द किंग रिसीव गांधीजी ॲट हिज प्लेस? तर जो किंग आहे त्यांनी गांधीजींना रिसीव केलं का त्याच्या पॅलेसमध्ये? त्यांचं वेलकम केलं का? कोण सांगणार मला? साहिल सांग. मिस द yes the king welcome him. येस. हा येस. फक्त येस किंवा नो लिहायचंय. लास्ट क्वेश्चन आहे. डिड गांधीजी चेंज हिज स्टाईल ऑफ ड्रेस फॉर रिसेप्शन? गांधीजींनी त्यांची स्टाईल चेंज केली का ड्रेसची रिसेप्शन साठी? कोण सांगणार मला? मिथिला सांग. गांधीजींनी चेंज केलं का त्यांची ड्रेसची स्टाईल? No. व्हेरी गुड. नो. तर सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 3 सुद्धा होमवर्क मध्ये करायचंय.
माईक बंद करा. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. Find and copy any two sentences containing not from the passage. Containing not from the passage. आता तुम्हाला कुठलेही दोन सेंटेन्स फाइंड करायचे पॅसेज मधून. त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे? नॉट नसायला पाहिजे. कंटेनिंग नॉट. नॉट हा सेंटेन्स हा जो वर्ड आहे तो त्या सेंटेन्स मध्ये असायला पाहिजे. तर असा सेंटेन्स तुम्हाला पॅसेज मधून शोधायचा आहे. चला कोण सांगणार मला? ज्याच्यामध्ये नॉट हा यूज केलेला असेल कोण सांगेल मला? तनिष्का माईक चालू कर. सांग बाळा मला. वरच्या जो लेसन आहे त्याच्यामध्ये जो नॉट यूज केला असा सेंटेन्स सांग. Mahatma Gandhi did not use any arms and weapons like guns, rifles, or bombs. रायफल्स. व्हेरी गुड. तर बघा तनिष्काने आपल्याला सांगितलं महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स, रायफल्स और बॉम्ब्स. याच्यामध्ये नॉट हा यूज होतोय. आता सेकंड कोण सांगणार मला? साहिल सांग सेकंड. Gandhiji gave a lot of importance to truth, simplicity, and non-violence. That is not hurting others. येस. तर बघा साहिलने सुद्धा एक सांगितलं गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू थ्रू सिम्प्लिसिटी अँड नॉन व्हायलन्स अँड नॉन व्हायलन्स दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स. तर हा एक झाला. तर असे खूप सारे तुम्हाला या पॅसेज मध्ये भेटतील. तर सगळ्यांनी ते फाइंड आउट करायचे आहेत आणि लिहायचे. दोनच लिहायला सांगितले तुम्हाला तर तुम्ही दोन कुठलेही लिहू शकता. कळालं सगळ्यांना? क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी घरी होमवर्क करायचंय. ओके. आणि आता क्वेश्चन नंबर 5 बघूया आपण काय दिलंय. With the help of teachers and parents, gather some information about the great men and women of our country. Prepare a short speech about any one of them present in the skull. Two examples are given below. तर तुम्हाला 5th ही ऍक्टिव्हिटी आहे ते तुमच्या स्कूलमध्ये करून घेतील. तर तुम्हाला सांगितलं इथे कुठल्याही ग्रेट मेन नाही तर वुमेन आपल्या देशाचे जे ग्रेट वुमेन आणि मेन आहेत कंट्रीचे त्यांचं कुठल्या कोणाची तरी एकाची इन्फॉर्मेशन गॅदर करायची आणि त्याच्यावर स्पीच तयार करायचं. तर तुम्ही सुद्धा नोटबुक मध्ये कुठलेही तुम्हाला तुमचा जो फेवरेट लीडर ग्रेट लीडर जो असेल तो तुम्ही त्याच्याबद्दल स्पीच तयार करायचे. थोडंसं शॉर्ट स्पीच लिहायचंय. इन्फॉर्मेशन गॅदर करायची आणि नोटबुक मध्ये लिहायचंय. ओके. कळालं सगळ्यांना? इथे तुम्हाला लोकमान्य टिळक सुद्धा दिलेले आणि सावित्रीबाई फुले दिले. हे दोन तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत सॅम्पल. या दोन सोडून दुसरे जे असतील ग्रेट लीडर त्यांच्याबद्दल तुम्ही लिहायचे. ओके. लोकमान्य टिळक आणि सावित्रीबाई फुले सोडून, कारण इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. याच्यापेक्षा वेगळे जे ग्रेट लीडर आहेत त्यांचं तुम्ही लिहायचंय. कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी होमवर्क करायचंय अप टू क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 आहे तो सुद्धा तुम्ही करायचा आहे. तुमच्या बुक मध्ये एक छोटस स्पीच प्रिपेअर करायचंय कुठल्याही लीडर बद्दल. आता तुम्ही कुठलेही लीडर घ्या
आणि त्यांचं इन्फॉर्मेशन गॅदर करा आणि त्याची स्पीच तयार करा. ओके, कळालं सगळ्यांना होमवर्क? ओके, तर सगळ्यांना कळालं लेसन जो आपण बघितला ग्रेट लीडर ग्रेट लीडर. ओके, चला आता आपण रीड करूया. काल कोणाकोणाचं रीड करायचं राहिलं होतं, आपण आज त्यांचं रीडिंग घेऊया. चला साची, माईक चालू कर आणि रीड करायला स्टार्ट कर लेसन. लेसनचं नाव पण बोलायचं पहिले. अ ग्रेट लीडर. आवाज नाही येते तुझा क्लिअर. Mahatma Gandhi was one of the greatest ग्रेटेस्ट. leader of the world. Of other leaders विन win was by हर्टिंग and किलिंग life. ओके, माईक बंद कर, तुझा आवाज नाही येते. साची, रेंजचा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट मिथिला, माईक चालू कर, रीड करायला स्टार्ट कर मिथिला. Teacher, हा बोल. lesson name also read. हा, A great leader. पुढे स्टार्ट. Mahatma Gandhi was not वन of ऑफ वन one of the great leader ग्रेटेस्ट of greatness of ग्रेटेस्ट the greatest ग्रेटेस्ट लीडर leader of the वर्ल्ड. world. Others लीडर्स leaders विन win waits but वॉर्स was बाय by हर्टिंग hurting others and किलिंग clean किलिंग clean देम. them. Mahatma Gandhi did it Did not not did not use any any arms arms the and and weapons weapons like guns guns, rifles rifles or bombs. bombs and Eight aid he won won the heart war of war war of India. India's So independence. independence People
People, people loving lovingly called called him Bapu, Bapu Bapu or or Bapuji or father father of nation. Babar, father of the nature. व्हेरी गुड. घरी रोज रीड करायचंय मी तिला तेव्हा तुला येईल. ओके, आजपासून घरी रोज सगळ्यांनी लेसन रीड करायचंय. जो काही लेसन क्लासमध्ये शिकवला जाणार तो सगळ्यांनी घरी रीड करायचंय. तेव्हा तुमची रीडिंगची स्पीड सुद्धा वाढणार. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी घरी रीड करायचंय हा लेसन आणि सगळे क्वेश्चन आन्सर्स सुद्धा होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे आहेत. आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचंय होमवर्क सगळ्यांनी. ओके, तर क्लासचा टाइम सुद्धा होत आलाय, तर तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. Bye bye teacher. बाय Bye miss. बाय. Bye bye. Bye bye teacher.